नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी. नवरात्री सुरू आहे आणि नवरात्रीची आज आहे 5वी माळ. तर या नवरात्रीमध्ये आपण अनेक प्रकारच्या सेवा आणि उपाय करत असतो. आपल्या कुलदेवीच्या सेवा करत असतो, माता लक्ष्मीच्या सेवा करत असतो आणि हे नवरात्रीचे 9 दिवस अत्यंत शुभ दिवस असतात आणि त्यामुळेच या 9 दिवसामध्ये देवी तत्व हे खूप जास्त प्रमाणामध्ये जागृत असतात आणि त्यामुळेच आपल्याला या 9 दिवसामध्ये आपल्या देवीच्या, कुलदेवीच्या आणि माता लक्ष्मीच्या जास्तीत जास्त सेवा करायच्या आहेत. तर या सेवांसोबतच आपल्याला या नवरात्रीमध्ये घरामध्ये आपल्या हवन देखील करायचं आहे. तर आतापर्यंत तुम्ही केलं नसेल तरीही तुम्ही या नवरात्रीमध्ये आवर्जून हवन करा. तर यामुळे सर्व वाईट गोष्टी त्या हवनामध्ये जळून नष्ट होतात आणि घरामध्ये आनंद, सुख, भरभराटी येते. तर ते कसे करावे, हवन कसे करावे, कोणत्या गोष्टी आपण पाळाव्यात, तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा. तर बघा, हवन हे अगदी सोप्या आणि साध्या पद्धतीने करावे. तर हवन केल्याने देवीची कृपा आपल्या घरावर राहते आणि वाईट गोष्टी घरातील नष्ट होतात आणि आपल्या आयुष्यात सर्व चांगल्या गोष्टी घडायला लागतात आणि त्यासाठीच आपल्याला हे हवन करायचं आहे. तर तुम्ही दुर्गा सप्तशती पाठ केले असेल किंवा नसेल तरीही, किंवा घट बसवले किंवा नाही बसवले, अखंड दिवा लावला असेल किंवा नसेल लावला तरीही तुम्ही हवन करू शकता, जेणेकरून आपल्या अवतीभोवती देवीचं संरक्षण कवच तयार होईल. तर हवन हे झालेच पाहिजे. तर ते केव्हा करावे, तर बघा, अष्टमी आणि नवमी तिथीला तुम्ही हवन करू शकता. तर घरच्या घरीही तुम्ही करू शकता. तर त्याचे काही नियम आपल्याला पाळायचे आहे. तर बघा, हवन हे कोणीही करू शकतं. तर हवन करताना आपल्याला दक्षिणा देखील ठेवायची आहे आणि ती नंतर गरजूंना किंवा गुरुजींना आपल्याला द्यायची आहे. तुम्हाला मासिक धर्म असेल तर तुम्ही हवन करू नका, घरातील इतरांनी केलं तरीही चालेल. हवन करत असताना महिलांनी साडी घालायची आहे, हातामध्ये हिरव्या बांगड्या घालायच्या आहे आणि साडी ही काळ्या रंगाची घालू नये. यासोबतच हे देवीचं हवन आहे आणि त्यामुळेच आपल्याला साडी घालून, हातामध्ये हिरव्या बांगड्या घालूनच आपल्याला हे हवन करायचं आहे. पुरुष करणार असेल तर डोक्यावर टोपी आणि खांद्यावर एखादा टावेल घ्यायचा आहे. तसेच दुर्गा सप्तशती पाठ करत असाल तर ते कधीही संपले, म्हणजे तुम्ही 1, 3, 7 किंवा 11 पाठ केले तरीही तुम्ही 8व्या किंवा 9व्या माळेला हवन हे घरामध्ये करावे. तसेच दुर्गा सप्तशती पठण करता तर त्याचे उद्यापनही तुम्ही करावे. तर यासाठी आपल्याला पुरणाचे दिवे बनवायचे आहे. तर आपल्याला या दिव्यांनी देवीला, कळशाला आणि आपण जे घट बसवलेलं आहे किंवा जे ग्रंथ ठेवलेले आहे तर त्या सर्व पूजेला आपल्याला या दिव्यांनी ओवाळायचं आहे आणि देवीला प्रार्थना करायची आहे आणि यासोबतच आरतीही करायची आहे. तर कुलस्वामिनीला प्रार्थना करा की हे देवी, घरामध्ये माझ्या सुख शांती लाभू दे, पती मुलांना दीर्घायुष्य लाभू दे आणि क्षमा याचनाही करायची आहे की माझ्याकडनं जर काही चुकलं असेल तर त्यासाठी माफ करा. आणि जे दुर्गा सप्तशती पाठ केले तर त्यामध्ये काही चूक झाली असेल तर त्यासाठीही माफ करा. त्यानंतर देवीची ओटी भरायची आहे. तर ती मंदिरामध्ये किंवा घरीही तुम्ही भरू शकता. यासोबतच एका सवाष्ण्याची देखील ओटी भरायची आहे. त्यानंतर हवन करताना घरातील सर्वांनी त्या ठिकाणी बसायचं आहे, थांबायचं आहे. तर जेव्हा तुम्हाला घरामध्ये वाटेल की नकारात्मक किंवा वाईट शक्ती आहे तेव्हा तुम्ही करू शकता. तर देवघरासमोर जागा असेल तर तिथे बसूनही तुम्ही करू शकता किंवा इतर ठिकाणी केलं तरीही चालेल. तर यासाठी आपल्याला एक हवन कुंड घ्यायचं आहे किंवा एखादं मातीचं भांडं असेल थोडंसं मोठं किंवा तांब्याचं तांबण ते पण तुम्ही घेऊ शकता. तर त्यासाठी खाली आपल्याला थोडीशी माती टाकायची आहे त्या भांड्यामध्ये आणि त्यानंतर एक तुपाचा दिवाही आपल्याला त्या ठिकाणी प्रज्वलित करायचा आहे. त्यानंतर हवन सामग्री घ्यायची आहे आणि त्यामध्ये सर्व साहित्य हवनासाठीचे हे लागते. तर या हवनामध्ये या हवन सामग्रीमुळे वातावरण घरातील हे शुद्ध होते. तसेच शेणाची गौरी, समिधा, तर वेगवेगळ्या झाडाचे साल असतात. तर रुई, आघाडा, पिंपळ, दुर्वा, क्षमी, आंबा, तर या सर्व झाडांची साल, जी वाळलेली साल असते, तर ती आपल्याला घ्यायची आहे. तर ती औषधी असल्यामुळे घरामध्ये सकारात्मकता येते. आणि त्यानंतर भीमसेनी कापूर, तर तोही आपल्याला घ्यायचा आहे. यासोबतच भाताची खीर, तांदूळ आणि पांढरे तीळ, साखर एकत्र करून आपल्याला गाईचं तूप घ्यायचं आहे. त्यानंतर हवन करताना एक दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि त्यानंतर हवन कुंडामध्ये हवन सामुग्री थोडी टाकायची आहे. त्यानंतर गौरी टाकायची आहे, गौरीचे तुकडे टाकायचे आहे आणि त्यानंतर समिधा आपल्याला टाकायची आहे, म्हणजे जे लाकडी साली आहेत, झाडाच्या साली आहे, तर त्या आपल्याला टाकायच्या आहे. आणि त्यानंतर भीमसेनी कापूर टाकायचा आहे. तर साधाही असेल तर साधाही चालेल आणि भीमसेनी असेल कापूर तर अतिउत्तम. त्यानंतर हवन हे पेटवायचं आहे आणि हळद कुंकू अक्षता अर्पण करायचे आहे. हवनाला
हळद कुंकू अक्षता अर्पण करायचं आहे, फूल अर्पण करायचं आहे आणि दिव्याने ओवाळायचं आहे आणि आहुती द्यायची आहे. तर प्रथम अग्निदेवांना प्रार्थना करायची आहे. अग्निदेवताय नमः आणि 5 वेळा आपल्याला हे म्हणायचं आहे. आणि प्रथम श्री सूक्तमचं आपल्याला पहिली ओवी झाली की आपल्याला स्वाहा म्हणायचं आहे आणि त्यानंतर नवार्णव मंत्र म्हणायचा आहे. तर आपल्याला तूप टाकायचं आहे आणि गणपतींची देखील आपल्याला पूजा करायची आहे आणि ओम गण गणपतये नमः स्वाहा असं म्हणायचं आहे. आणि प्रत्येक स्वाहाच्या वेळी आपल्याला तूप टाकायचं आहे त्या हवनानंतर. त्यानंतर आपल्याला 108 वेळा जे आपण साखर, जव, तीळ आहे तर जे सर्व एकत्र ठेवले आहे तर त्या आपल्याला आपल्या 3 बोटांनी नवार्णव मंत्र म्हणून शेवटच्या वेळी स्वाहा म्हणायचं आहे. आणि स्वाहा म्हटल्यानंतर आपल्याला हे सर्व साहित्य त्यामध्ये आपल्या 3 बोटांनी म्हणजेच अंगठा आणि आपल्या करंगळीच्या बाजूचे जे 2 बोटं असतात तर या 3 बोटांनी आपल्याला हे साहित्य त्यामध्ये टाकायचं आहे. आणि त्यानंतर शेवटी सर्व टाकायचं आहे आपल्याला. तर नवार्णव मंत्र आपल्याला 108 वेळा म्हणायचं आहे. त्यानंतर खीर घ्या आणि ती पण आपल्याला 1 चमचभर टाकायचं आहे आणि नवार्णव मंत्र म्हणायचं आहे. आणि स्वाहाच्या वेळी आपल्याला ती खीर आपल्याला हवनामध्ये टाकायचं आहे. तर अशा प्रकारे आपल्याला हवन करायचं आहे. तर हवन खूप महत्त्वाचं आहे आणि त्यामुळे घरामध्ये खूप चांगल्या गोष्टी घडतील. त्यातील जी राख आहे तर ती आपल्याला कपाळाला लावायची आहे आणि त्यानंतर बाकीची जी असेल जी थंड झाल्यानंतर ती आपण एखाद्या झाडाच्या मुळाजवळही टाकू शकतो. तर यामुळे घरातील जी काही भांडणे कटकटी असतील तर ती कमी होतील आणि देवीला प्रार्थना देखील आपल्याला करायची आहे. काही चुकलं असेल तर माफ करा. तर या हवनामुळे घरामध्ये नकारात्मक शक्ती जी असते तर ती नष्ट होऊन सकारात्मक लहरी घरामध्ये येतात. तर अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्ही हे करू शकता. तर फक्त आपल्याला श्री सूक्तमची पहिली ओवी म्हणायची आहे आणि शेवटच्या वेळी आपल्याला स्वाहा म्हणायचं आहे आणि स्वाहाच्या वेळी आपल्याला तूप आपल्याला हवनामध्ये टाकायचं आहे. त्यासोबतच आपल्याला नवार्णव मंत्राचाही जप करायचा आहे आणि शेवटच्या वेळी आपल्याला स्वाहा म्हणायचं आहे आणि स्वाहा म्हणताना आपल्याला तूप हवनामध्ये टाकायचं आहे. तर अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्ही घरामध्ये हवन करू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.